हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही आलो आहोत फनकी लँड. हे पहा, देवांश आणि देवश्रीला इथे यायचे होते. खूप दिवसांपासून देवांशचं चाललं होतं की आई आम्हाला तिकडे घेऊन जा. सो आज आम्ही त्यांना घेऊन आलो आहोत आणि तो खूप सारा एन्जॉय करत आहे. हे पाहू शकता तुम्ही तो कसा खेळत आहे. आणि इथे ना पॅरेंट्सला अलाउड नव्हते, सो त्यांचं गाईड होतं एक, त्याने देवांशला सर्व गेम्स एन्जॉय करायला घेऊन गेला होता. आणि हे सगळे गेम्स होते तिथे. देवश्री पण इथे या टॉय वर्ल्डमध्ये खेळत होती. ते टॉडलरसाठी होतं, जिथे की तिला म्हणजे फक्त ते 5 इयर्सपेक्षा लहान मुलांसाठीच आहे. देवश्रीला ट्रॅम्पोलिनमध्ये अलाउड नव्हते, सो आम्ही इकडेच खेळवले. आणि काही वेळ ती इथे मजा करत राहिली. आणि मी पण हा ब्लॉग पहिल्यांदाच बनवत आहे, तर सो कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटेल. कारण मी पण फर्स्ट टाईम हा ब्लॉग बनवत आहे आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि नगरमध्ये फनकी लँड म्हणून एक अम्युजमेंट पार्क आहे जे ट्रॅम्पोलिनचं, तिथे तुम्ही येऊ शकता नक्की. मुलांसाठी खूप छान आहे ते. आणि आम्ही फर्स्ट टाईम तिथे आलो आहोत आणि हा सगळा आमचा एक्सपिरियन्स आज तुम्हाला दाखवत आहोत. सो ते तुम्हाला कसं वाटेल हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील किंवा आवडतील तर मला तुम्ही सबस्क्राईब करून कळवू शकता. मी नक्की तुमच्यापर्यंत माझे डेली व्लॉग्स शेअर करायचा प्रयत्न करेल. मलाही टाईम मिळत नाही, ॲक्च्युली माझे 2 मुलं आहेत. मी घर हे पाहून सर्व हे सगळं शूट करणं मला पॉसिबल नाही, पण तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व करू शकते. सो तुम्हाला कसे वाटेल हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी नक्की तुमच्यासाठी हे ब्लॉग्स असे डेली शूट करेल आणि माझे डेली ब्लॉग तुम्हाला येत राहतील. हे पा, देवांश ट्रॅम्पोलिनमध्ये जंप करत होता. त्याने सर्व गेम्स मस्तपैकी एन्जॉय केले. त्याला खूप आवडले देखील त्याने. आणि कंटाळाही नाही केला खेळायला की बास झालं, मला कंटाळा आला, असं काही वाटत नव्हते त्या चेहऱ्यावरती. त्याने खूप एन्जॉय केला. आणि नक्की तुम्ही तिथे जाऊ शकता, एन्जॉय करू शकता. आपल्या मुलांना एकदा घेऊन जा, पहा. पुण्यामध्ये भरपूर सारे गेम्स आहेत, पण नगरमध्ये फर्स्ट टाईम आम्ही हे म्हणजे पाहिले आणि एन्जॉयही केले त्याला. तुम्हाला कसं वाटेल ते नक्की कळवा. हा होता आज आमचा दिवस. थँक्यू.